मध्ये नवीन ब्लॉगर आलाय तुमचा मराठी व्हिडिओ होते की नाही मला कळत नाही, कारण मी पहिल्यांदाच काढतो. पाय पण पोचत नाही तरी 2 लाखाची बाईक घेतली. अरे फक्त आपल्या युट्यूब चॅनलवर भेटणार. कोण सबस्क्राईब करा. फक्त मोठ्या मोठ्या वाता मारायच्या तरच मच्छी भेटणार. बार्गेनिंग, फुल बार्गेनिंग. सुमाया, हलवाई आणि कोळंबे. हे गाईज आता आम्ही आलोय दापोलीमध्ये. मी 3 चुत्यांबरोबर आहे. एकाचं नाव आहे बघा, असं लागणार आनंद कुमार. आम्हाला कंपनीत भेटलेला एकमेव चुत्या जरा योगेश. हा पण कंपनीत भेटलेला चुत्या. हा घरातलाच आहे, खूप चुत्तीगिरी करतो. तर आम्ही आलोय दापोलीमध्ये या चुत्यांसोबत. आणि बघूया आज किती मजा करता येईल आपल्याला तेवढी करूया. 1 डे रिटर्न आहे त्यामुळे मी आता कुठे जाणार ते बघा. आणि हा गाणेकोण मधला चिचिया मच्छी वगैरे घ्यायला जाणार आहे. हे बघा चॅनल माझा आहे त्यामुळे मी काय जे बोलीन तेच ऐकायचे. आलतू फालतू लोकांचं काय ऐकायचं नाही. संवादाची गाणी लागली. ठीक आहे, तर आम्ही सगळे चाललोय बीच कडे सनसेट बघायला. सगळे रेडी झालोय, तर तुम्हाला पण दाखवतो सनसेट. तर आता आम्ही जिथं रूम घेतले तिथला आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मार्केटमध्ये नवीन ब्लॉगर आलाय तुमचा मराठी. मराठी एका तरीच ब्लॉग करायचा असतो, 2 आता नसतं करायचा. तर आता आपण बीच कडे चाललोय. त्या माझ्यासोबत मस्त टाइम मध्ये आलोय. व्हिडिओ होते की नाही मला कळत नाही, कारण मी पहिल्यांदाच काढतो. जवळच रूम घेतली आपण. तर तुम्हाला मी आता सनसेट व्ह्यू दाखवतो. आज मस्त व्ह्यू क्रिएट झालेला आहे. तर आता आम्ही बीचवर आलोय सगळेजण दापोलीमध्ये. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. संध्याकाळी आम्ही इथं स्टे करणार आहे. आम्ही उद्या जाणार आहे. आत्ता चालू आहे आणि पाण्या वगैरे मध्ये काय आंघोळ वगैरे काय करणार नाही. असं रिलॅक्ससाठी आलो आहे. नंतर आम्ही आता मच्छी घ्यायला चाललो. आता सनसेट आहे म्हणून जरा 5-10 मिनटं आम्ही इथे थांबलो आहे. तुम्हाला मच्छीचा लिलाव पण दाखवतो. मुरुड हरणायला लागतो तो. तिथे बार्गेनिंग वगैरे खूप करावी लागते. खूप क्राऊड पण खूप आहे आणि आमचे फॉरेनर पण आमच्या सोबतच आहे. मी तुम्हाला जास्त दाखवत नाही तर तुम्ही पण बोर व्हाल. 2-4 मिनटाची माझी व्हिडिओ असेल. हा आमचा आधीचा युट्यूबर, त्याचे खूप 2-3 लाख फॉलोअर्स आहेत. मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत. तर आता मी आणि माझा एक सहमित्र आहे. सहमित्र एवढा मराठी नको. आम्ही दोघे मच्छी आणायला चाललोय. आमचे 2 कार्यकर्ते बीचवर गेलेत. तर आम्ही आता आमची बाईक काढतोय, कारण संध्याकाळची तो सोय करायला लागणार. आता आपण घराच्या बाहेर आहे म्हटल्यावर मच्छी वगैरे आणायला लागणार. आणि ह्याची बघा पाय पण पोचत नाही तरी 2 लाखाची बाईक घेतली. बघा पाय नाही पोचत. तुम्ही पण इकडे एकदा विजिट करा. रोड खूप घाण आहे. रोड खूप छान आहे, घाण नाही. कधीतरी या आणि 4-5 टायर बदलू. तर ब्लॉग कंटिन्यू करा, कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कसं बार्गेनिंग करतात किंवा कसे काय कोणती मच्छी घ्यायची. इथे आल्यावर तुम्हाला सगळं सांगतो. चला राजे, गाडी बघा पुढे आत गेली. थोडं लेट झालो आपण. आम्ही बीच साईडला चाललोय. तसं वाटत नाही आज आम्हाला सनसेट भेटेल, कारण आम्हाला अजून खूप वेळ आहे. आता आपण जिथं मच्छी घेतात तिथे एंट्री करतोय. तर आता आम्ही जात होतो आतमध्ये. तर एक आपला भाव भेटला आणि बोलला की डायरेक्ट गाडी बीचवर जाते. तर आम्ही आता तिकडे घालतो. आता त्याचं ऐकून बघूया. बरोबर तो बोलला. बघा इथून एंट्री आहे बीचवर जाण्यासाठी. इथलाच आहे ना तो मला वाटतं लोकलच आहे. आम्ही जरा लांबचे आहे. आणि या होडी बघा. आणि हे तुम्हाला बघायला नाही भेटणार. हे फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटणार. कोण सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला काय नाही. आणि माहोल बघा ना, पब्लिक बघा ना, डोळे फिरले ना आमचे. आता फक्त मोठ्या मोठ्या वाता मारायच्या तरच मच्छी भेटणार. मग दाखवतो मच्छी मार्केट करण्याचा. कुठली तरी मच्छीवालीला आपल्याला पकडायला लागणार आहे.
आता हे बघा सगळे मच्छीवाले इथेच आहेत. आता इथून आम्ही मच्छी घेणार. तर आता बघूया, कमीत कमी रेटमध्ये घ्यायचं आमचा टार्गेट आहे. आणि मी पण कोकणी आहे त्यामुळे मला फसू शकत नाही. तो जरी दिसत मुंबईकर वगैरे असलं तरी मी कोकणी आहे. मार्केटमध्ये लय डिमांड आली. मला ही सुरमई कशी भेटेल कारण नंतर मी बार्गेनिंग, फुल बार्गेनिंग. सीझनमध्ये मी सीझनचा ना सीझनला आम्ही पण 500 घेत होतो आता तर नाही. म्हणजे सीझन जास्त गर्दी असताना पण मी कमीमध्ये तरी बघा आज आम्ही एवढी मच्छी घेतली. ही सगळी आज आम्ही खाणार आहे 3 जण. आणि मावशी आता कट करते मच्छी. उमाया, हलवाय आणि कोळंबी. 1 ते 2 तास गेले मच्छी खरेदी करण्यामध्ये. आम्ही परत आमच्या वर चाललोय जिथे आम्ही बुक केलाय बीच साईडला.